पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 28,000 जागांसाठी भरती निघालेली आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर आम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरू, कोणत्या डिव्हिजनचा कडाप एकदम हाय जाणार आहे आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी जाणार आहे, 60%, 70%, 80%, 90% वाल्या विद्यार्थ्यांचा कोणत्या डिव्हिजनमध्ये सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलींना फॉर्म भरता येते। यामध्ये कोणत्या पेपरने, कोणत्या ग्राउंडने, कोणत्या मुलाखतनी 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला बीपीएम पदामध्ये पगार आपल्याला 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार। असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर मध्ये पगार 10,000 ते 24,000 रुपये भेटणार। कोणत्या डिव्हिजन मध्ये जास्त कडाप जाणार आहे, कोणत्या डिव्हिजन मध्ये कमी जाणार आहे, अहिल्यानगर डिव्हिजन झालं, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी ईस्ट, त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन, त्याचबरोबर मुंबई सिटी साऊथ झालं, मुंबई सिटी वेस्ट झालं, मुंबई जीपी डिव्हिजन, नागपूर झालं, त्याचबरोबर नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, त्याचबरोबर परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनपैकी कोणत्या डिव्हिजनमध्ये कडाप जास्त जाणार आहे, कोणत्या डिव्हिजनमध्ये कमी जाणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि आपल्याला जे विद्यार्थ्यांना फॉर्म कशा प्रकारे भरायचा याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे, माहिती आपण तुम्हाला देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले हे सुद्धा या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जे फॉर्म भरणे झाले हे 31 जानेवारी पासून चालू झाले आणि 14 फेब्रुवारी 2026 चे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आपल्याला फॉर्म भरताना गडबड करू नका सध्याच्या कंडिशनला, ठीक आहे। पहिले विचारपूस करूनच या ठिकाणी फॉर्म भरा, सर्व काही अभ्यास करूनच या ठिकाणी फॉर्म भरा। डायरेक्ट गेले आणि डायरेक्ट भरून दिला असं करू नका, थोडाफार या ठिकाणी थांबा, ठीक आहे। त्यानंतरच आपण या ठिकाणी फॉर्म भरा। मी तुम्हाला वेळोवेळी गायडन्स करणारच आहे। सध्या फॉर्म भरताना आपल्याला कोणतीही गडबड या ठिकाणी करायची नाही, एक लक्षात ठेवा। तर आता मी तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी सांगून देतो, सर्वात हाय कडाप कोणकोणत्या डिव्हिजनचा जातो ते। सर्वात हाय डिव्हिजन जाणारे कडाप म्हणजे 95च्या वरता, 93, 94च्या वरता जिथं कडाप जाते ते डिव्हिजन मी तुम्हाला सांगून देतो। अहिल्यानगर इथं जास्त हाय कडाप जातो, अकोला डिव्हिजन इथं जास्त कडाप हाय जातो, अमरावती डिव्हिजन मध्ये सुद्धा हाय कडाप जातो, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर बारामती डिव्हिजनचा सुद्धा एकदम हाय कडाप जातो, बीड डिव्हिजनचा सुद्धा हायफाय कडाप जातो, भुसावळ डिव्हिजनचा सुद्धा सगळ्यात जास्त कडाप जातो, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा कडाप या ठिकाणी हायफाय जातो, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, एक लक्षात ठेवा। 94-95च्या वरचा जातो, धाराशिव डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, एक लक्षात ठेवा। धुळे जिल्ह्याचा सुद्धा कडाप जास्त जातो, त्याचबरोबर जे जळगाव जिल्ह्याचा सुद्धा जळगाव डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, त्याचबरोबर कराड डिव्हिजनचा जो कडाप आहे हा थोडाफार या ठिकाणी कमी जातो, एक लक्षात ठेवा। त्यानंतर कोल्हापूर डिव्हिजनचा जो कडाप आहे हा सुद्धा या ठिकाणी जास्त जातो, एक लक्षात ठेवा, हायफाय। आणि मालेगाव डिव्हिजनचा सुद्धा कडाप हायफाय जातो, मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजनचा सुद्धा कडाप जे विद्यार्थी मित्रांनो हायफाय जातो, त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजनचा जो कडाप आहे हा सुद्धा थोडाफार हायफाय जातो, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजनचा सुद्धा कडाप हायफाय या ठिकाणी जातो, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजनचा सुद्धा कडाप हायफाय जातो, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजनचा सुद्धा कडाप हायफाय जातो, त्याचबरोबर मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजनचा सुद्धा कडाप हायफाय जातो आणि मुंबई जीपीओ डिव्हिजनचा सुद्धा कडाप थोडाफार हायफाय जातो, एक लक्षात ठेवा। आणि जे नागपूर डिव्हिजन आहे, नागपूर सिटी डिव्हिजनचा जो कडाप आहे हा सुद्धा हायफाय जातो आणि त्याचबरोबर नागपूर महसूलचा जो सुद्धा कडाप या ठिकाणी हायफाय जातो, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर नांदेड डिव्हिजनचा सुद्धा कडाप हायफाय जातो, त्याचबरोबर जे आहे नाशिक डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो आणि नवी मुंबई डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो आणि पंढरपूर डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, परभणी जिल्ह्याचा सुद्धा कडाप जास्त जातो, पुणे सिटी ईस्ट डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, त्याचबरोबर पुणे सिटी वेस्ट डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, पुणे महसूलचा सुद्धा कडाप जास्त जाते, त्याचबरोबर जे आहे रायगड डिव्हिजनचा कडाप थोडाफार कमी जातो, रत्नागिरी डिव्हिजनचा सुद्धा थोडाफार कडाप कमी जातो, त्याचबरोबर मिरज डिव्हिजनचा सुद्धा थोडाफार कडाप कमी जातो, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजनचा जो कडाप आहे हा थोडाफार या ठिकाणी कमी जातो, एक लक्षात ठेवा RMSचा। त्याचबरोबर सांगली डिव्हिजनचा कडाप जास्त जातो, सातारा डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, श्रीरामपूर डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो आणि सिंधुदुर्ग थोडाफार या ठिकाणी कमी जातो आणि सोलापूर डिव्हिजनचा कडाप जे हायफाय जातो, त्याचबरोबर ठाणे डिव्हिजनचा सुद्धा कडाप
हायफाय जातो. वर्धा डिव्हिजनचा जो कडाप आहे हा थोडाफार कमी या ठिकाणी जातो, एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर यवतमाळ डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो. तर आता हे काही मी तुम्हाला डिव्हिजन सांगितलं ना, कमी डिव्हिजन कोणत्या डिव्हिजनमध्ये कडाप कमी जातो, तर पहा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये कडाप कमी जाणार आहे यावर्षी, कारण की तिथं 330 प्लस जागा ज्या विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर कोणत्या डिव्हिजनमध्ये जागा असेल तर त्या चंद्रपूर डिव्हिजनमध्ये आहे, एक लक्षात ठेवा. तुम्हाला जर समजा 60%च्या वरचा टक्के असेल चंद्रपूर डिव्हिजनला फॉर्म भरू शकता. 70%च्या वरचा जर तुम्हाला पर्सेंटेज असेल चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरू शकता. 80%च्या वरचं तुम्हाला पर्सेंटेज असेल तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरू शकता. 90%च्या वरचं तुम्हाला पर्सेंटेज असेल तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्याचबरोबर पालघर डिव्हिजन एक डिव्हिजन आहे पालघर, तिथं सुद्धा कडाप कमी जातो, एक लक्षात ठेवा. पालघर डिव्हिजनमध्ये सुद्धा तुम्हाला जर पर्सेंटेज कमी असेल तर पालघर डिव्हिजनला सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तिथं सुद्धा कडाप जे विद्यार्थी मिळवणं कमी जातो. हे काही कमी जाणारे जे डिव्हिजन आहे आणि बाकीचे जे डिव्हिजन आहे ते हायफाय कडाप त्या ठिकाणी जातो, एक लक्षात ठेवा. आता फॉर्म भरताना आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, आपल्याला प्रिफरन्स कशा प्रकारे द्यायचा ते तुम्हाला सांगून देतो, कारण की हे भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते, एक लक्षात ठेवा. आता एक उदाहरण तुम्हाला देऊन तुम्ही चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरणारे, ठीक आहे, बरोबर आहे. आता चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जे टोटल जागा आहे 325 जागा टोटल आहे. तर त्यामध्ये एससीच्या जागा आहे, एसटीच्या जागा आहे, ओबीसी कॅटेगरीच्या जागा आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या आहे, ओपनच्या आहे, पीडब्ल्यूडीच्या सुद्धा यामध्ये जागा आहे. दिव्यांगांचा जो कडाप आहे हा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे. जे पण दिव्यांग असाल पीडब्ल्यूडी असाल तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरा, तिथं कडाप कमी जाणार आहे. तुम्हाला जर समजा 60%, 70%, 80%, 90% जरी असेल तर 100% सिलेक्शन आपल्या यामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. अपंग असाल ते, ठीक आहे, अपंगांचा जो कडाप हा खूप कमी जातो. आता आपल्याला फॉर्म भरताना कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, प्रिफरन्स आपल्याला कशा प्रकारे टाकायचा भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते, त्यामुळे फॉर्म भरताना गडबड करू नका. आता एक उदाहरण देऊन आलो, आपल्याला चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे. इथं 325 जागा आहे. 325 जागा जे चंद्रपूर डिव्हिजनमध्ये आहे, एक उदाहरण तुम्हाला देऊन आला. आता तुम्ही या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचे आहे. आता ओबीसी कॅटेगरीची इथं एक उदाहरण देऊन आलं तुम्हाला, इथं 50 जागा आहे. ओबीसी कॅटेगरीची इथं 50 जागा आहे किंवा 25 जागा तुम्ही धरून चला. ओबीसी कॅटेगरीच्या 25 जागा इथं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये आहे आणि ओपन कॅटेगरीच्या 300 जागा ओपन कॅटेगरीसाठी आहे. तर आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा, आता तुम्ही काय करता, सायबर कॅफेमध्ये जाता आणि चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरून देता आणि आपले जे 25 ज्या जागा आहेत तिथंच तुम्ही फॉर्म भरता आणि बाकीच्या ज्या 300 जागा राहिल्या होत्या त्या ओपन कॅटेगरीच्या तिथं तुम्ही प्रिफरन्स देत नाही. तर हे चूक तुम्ही या ठिकाणी करता. तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं सर्व जागेवर प्रिफरन्स द्यायचा आहे. ज्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहे त्या 300 जागेवर सुद्धा प्रिफरन्स द्यायचा. पहिले 25 ज्या आपल्या कॅटेगरीच्या 25 जागा आहे ओबीसी कॅटेगरीच्या पहिले तिथं प्रिफरन्स द्यायचा. त्यानंतर 300 जागा ज्या ओपन कॅटेगरीच्या तिथं सुद्धा आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे. म्हणजे सर्व जागेवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही एससी कॅटेगरीच्या 25 जागा आणि 300 जागा ओपन कॅटेगरीच्या आहे. तर आपल्याला पहिले एससी कॅटेगरीच्या 25 जागेवर फॉर्म भरा. त्यानंतरच्या ज्या 300 जागा ओपन कॅटेगरीच्या आहेत तिथं सुद्धा फॉर्म भरायचा आहे. चंद्रपूर डिव्हिजनमध्ये उदाहरण देऊन आलो. आता तुम्ही या ठिकाणी एसटी कॅटेगरीच्या 25 जागा आहे आणि ओपन कॅटेगरीच्या 300 जागा आहे. तर पहिले 25 जागेवर आपल्या एसटी कॅटेगरीच्या जागेवर प्रिफरन्स द्या. त्यानंतर बाकीच्या 300 जागेवर आपल्याला प्रिफरन्स द्यायचा. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचे. ज्या काही सर्व जागेवर आपल्याला प्रिफरन्स टाकायचा आहे, ज्या ओपन कॅटेगरीच्या जागा आहे ते ओपन कॅटेगरीची जी जागा आहे सर्वांसाठी राखेल. तिथं एससी कॅटेगरी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी ते जागा घेऊ शकते, ठीक आहे. तर आपल्याला ह्या गोष्टीचा लक्षात ठेवा. आणि जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते जे या ठिकाणी एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही, कारण की त्या जागा त्या कॅटेगरीसाठी राखीव राहते, ठीक आहे. आणि ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी एससी कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही, ते जागा एससीसाठी राखीव राहते. एससी कॅटेगरीचा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही, ते जागा ओबीसीसाठी राखीव राहते. आणि फॉर्म भरताना आपलं जे नाव वगैरे बरोबर टाका. जसं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट जसं नाव आहे तसं आपल्याला नाव वगैरे आपल्याला टाकायचं आहे. मिस्टेक करू नका नावामध्ये, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मिळवणं प्रॉब्लेम येणार आहे जर समजा नाव वगैरे चुकल सांगतं, ठीक आहे, कारण की नावामध्ये एडिटिंग करता येत नाही, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी माहिती देणारा अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर समजा व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय